नमस्कार मंडळी. मी तिसरीत असताना मला ही एक कविता बालभारती पुस्तकात होती. ती कविता मला खूप आवडायची, म्हणून मी आज ती कविता तुम्हाला बोलून दाखवणार आहे. तर ती तिळाची कविता होती. तर ती कविता ऐका. आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर. वाटाणा फुटाणा शेंगदाणा उडत चालले टनाटना. वाटेत भेटला तिळाचा कण, हसाय लागले तिघेजण. तीळ चालला भरभर, थांबत नाही कुठे पळभर. तिळा तिळा कसली रे गडबड, थांबायला वेळ नाही, सांगायला वेळ नाही. काम आहे मोठं, मला नाही सवड. ऐक तर जरा, पहा तर खरा. कणभर तिळाचा मनभर नकरा. बघा तरी थाट, सोडा माझी वाट. बघूया गंमत, करूया जम्मत. चला रे जाऊया याच्यासोबत. तीळ चालला भराभर, वाटेत लागले ताईचे घर. तीळ शिरला आत, थेट स्वयंपाकघरात. ताईच्या हातात छोटीशी परात, हलवा करायला तीळ नाही घरात. ताई बसली रुसून, तीळ म्हणतो हसून, घाल मला पाकात, हलवा कर झोकात. ताईने टाकला तीळ परातीत, चमच्याने थेंब थेंब पाक ओतीत हिकडे तिकडे बसली हलवीत. शेगडी पिटली रसरसून, वाटाणा फुटाणा शेंगदाणे गेले घाबरून. पण तीळ पहा कसा, हाय नाही होई नाही. हिते फसफस पाकाने खुलतोय, काट्याने फुलतोय. अरे पण हे काय, तीळ कुठे गेला? काटेरी पांढरा हलवा वर कुठून आला? वाटाणा फुटाणा शेंगदाणा पाहिली का गंमत? कणभर तिळाची मनभर करामत. एवढासा म्हणून हसलात मला, खुलवीन मी तर सर्व जगाला. तर ही कविता कशी वाटली तुम्हाला? कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा.